एक अरे मिनिट. बसा की राव, तुमच्या वेळेस आम्ही बोललो का बीडच्या? त्यांचा हरकतीचा मुद्दा एक मिनिट नेहमी नेहमी तेच. बसा की, थोडं बसा की. नवीन अध्यक्ष महोदय, माझा मुद्दा नवीन सदस्यांना तुम्ही संधी द्या. त्यांना असं वाटतंय की त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी बोलतो. नोटीस, एक मिनिट, नोटीस न देता सदर व्यक्तीचं नाव घेणं हे उचित नाही. ते जे घेतलेले नाव आहे ते सभागृहाच्या पटलावरून काढून टाकावं. अध्यक्ष महोदय, ऑब्जेक्शनेबल आहे. रेकॉर्डवरून काढून टाका ते, त्यांचं भाषण चालू का. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, यूपीपी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरून कुडतडी गावापासून केदारनाथ तलावापर्यंत लिफ्ट करून काय करायचं? ते नाव तपासून घ्या आणि ज्याचा संबंध नसेल ते नाव काढून टाका. ठीक आहे, ठीक आहे, सांगितलं ना. ठीक आहे. माझं त्या नावाविषयी काही नाही. अरे मला जे समजलं ते तिथं चर्चा होती ते सांगायलो. मला त्या नावात काही इंटरेस्ट नाही. तपासून ते नाव काढण्यात येईल. अध्यक्ष महोदय, बाबूराव कदम, अध्यक्ष महोदय, कोळीकर, अध्यक्ष महोदय, सन 2025-26च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करत असते वेळेस गृह विभाग, जलसंपदा विभाग, पर्यावरण, सहकार, पाणी पुरवठा, पर्यटन हे आजचे विषय आहेत. मी प्राधान्यानं पाणी पुरवठा विभाग घेतो. मी 2009-10ला जिल्हा परिषद सदस्य असते वेळेस तत्कालीन महाराष्ट्राचे जीवन प्राधिकरणचे सेक्रेटरी राधेश्यामजी मोपलवार साहेब यांची भेट घेऊन माझ्या हदगाव विधानसभा मतदारसंघातील 100 एक बसा की राव, तुमच्या वेळेस आम्ही बोललो का बीडच्या? त्यांचा हरकतीचा मुद्दा एक मिनिट नेहमी नेहमी तेच. बसा की, थोडं बसा की. नवीन अध्यक्ष महोदय, माझा मुद्दा नवीन सदस्यांना तुम्ही संधी द्या. त्यांना असं वाटतंय की त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी बोलतो. माननीय भास्करराव जाधव साहेब यांनी जो मांडलेला मुद्दा आहे, अध्यक्ष महोदय, आम्ही 6 वर्ष वरच्या सभागृहात होतो. आम्हाला वाटलं आमचीच पत खराब झाली. इथं आल्याच्या नंतर जर सेक्रेटरी, म्हणजे हे सर्वोच्च सभागृह आहे, तिथं आम्हाला वाटलं आमचं अवमानता तिथं झालेली आहे. इथं आल्यावर तर त्याच्यापेक्षा जास्त बेकार वाटायला लागली. आणि एक शब्द भास्करराव जाधवांनी वाचला की आमच्या सगळ्या भावना मेलेल्या आहेत असं म्हणले ते. तर आमच्या भावना जिवंत राहण्यासाठी किमान हे सूचना दिल्या मंत्री आम्ही समजू शकतो, पण सेक्रेटरी जर हजर नसतील तर या सभागृहाची अवमानता होते असं मला वाटतं. बोला. अध्यक्ष महोदय, मला विनंती करायची की मोहित कंबोज नावाचा कोणीतरी काम वाटप करते म्हणून समजलं. कोण आहे व्यक्ती माहित नाही. कदाचित त्यांना बोलवा, जलसंपदा मंत्री महोदय आहेत त्यांना बोलवा, परंतु तिथं कामाचं भूमिपूजन झालं पाहिजे. शेतकऱ्याला त्यांचा मावेजा मिळाला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या यूपीपी उजव्या कालव्यावरून कुडतडी गावाजवळून लिफ्ट इरिगेशन करणं गरजेचं आहे. ती लिफ्ट इरिगेशन केदारनाथ धरणाच्या पाहिजे. नोटीस, एक मिनिट, नोटीस न देता सदर व्यक्तीचं नाव घेणं हे उचित नाही. ते जे घेतलेले नाव आहे ते सभागृहाच्या पटलावरून काढून टाकावं. अध्यक्ष महोदय, ऑब्जेक्शनेबल आहे. रेकॉर्डवरून काढून टाका ते, त्यांचं भाषण चालू का. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, यूपीपी ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावरून
कुडतडी गावापासून केदारनाथ तलावापर्यंत लिफ्ट करून काय करायचं ते नाव तपासून घ्या आणि ज्याचा संबंध नसेल ते नाव काढून टाका. ठीक ठीक आहे ठीक आहे सांगितलं ना. ठीक आहे, माझं त्या नावाविषयी काही नाही. अरे मला जे समजलं ते तिथं चर्चा होती ते सांगायलो. मला त्या नावात काही इंटरेस्ट नाही. तपासून ते नाव काढण्यात येईल. अध्यक्ष महोदय ठीक आहे, नाव वगळा, मला काही त्या नावात विषय नाही. परंतु कुठले आमदार असो किंवा एखादा 1 लाख रुपयाचं काम असो, तिथं त्या स्थानिक आमदाराला तिथं भूमिपूजनासाठी बोलवलं पाहिजे. कुठली कंपनी, राजस्थानची कंपनी असू द्या की भारताच्या बाहेरची असू द्या, त्या आमदार मतदारसंघामध्ये सन्माननीय आमदार महोदयाला तिथं भूमिपूजनाला बोलवलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आम्हाला नावाचं काही देणं घेणं नाही, कोण आहे कोण नाही आम्हाला काय. अध्यक्ष महोदय, UPP उजव्या कालव्यावरून कुडतडी गावापासून केदारनाथ तलावापर्यंत लिफ्ट योजना करून केदारनाथच्या तलावात पाणी सोडण्यासाठी मी ह्यापूर्वी सुद्धा सर्वेसाठी मंजुरी घेतलेली आहे. तत्काळ याला मंजुरी मंत्री महोदयांनी, अध्यक्ष महोदय देण्यात यावी जलसंपदा विभागाकडून.